अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात केलेल्या मागण्यांची तातडीनं सोडवणूक करावी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याबाबत काढलेल्या बेकायदेशीर नोटिसा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेवर सोमवारी धरणं आंदोलन करण्यात आलं। अंगणवाडी सेविकांनी सरकारला जागा करण्यासाठी शिट्ट्या वाजवून निषेध नोंदवला। या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा मदिना शेख, राजेंद्र बावके, जीवन सुरडे, शरद संसारे, सिद्धार्थ प्रभुणे, माया जाजू, नंदा पाचपुते, मन्नाबी शेख, हिरा देशमुख, अलका दरंदले, शोभा लांडगे, सुजाता शिंदे, भागीरथी पवार आदी सहभागी झाल्या होत्या। अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। गेल्या 4 डिसेंबरपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, ज्या कृती समितीमध्ये राज्यभरातील 7 संघटना आहेत, ज्यांनी एकत्रित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी, दरमहा पेन्शन आणि ग्रॅच्युटीचा लाभ मिळावा या मागणीसाठी संप पुकारलेला आहे। आज संपाला 35 दिवस पूर्ण झालेले आहेत, परंतु सरकारने संपातून तोडगा काढण्याऐवजी अंगणवाडी कर्मचारी या ज्या 48 वर्षापासून या प्रकल्पामध्ये सेवा देत आहेत, जे या देशातील बालकांना घडवण्याचं काम करत आहेत, त्यांना कामावून सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा काढण्यास या सरकारने सुरुवात केली। म्हणजे एकीकडे मुंबईला आम्ही 3 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढला, त्यावेळेस सरकारने माननीय दीपक केसरकर मंत्री महोदय शिक्षण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना आझाद मैदानामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी संवाद साधायला पाठवलं, आमच्याशी चर्चा सुरू केली। चर्चेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला बोलवून घेतलं, त्यांनी आमच्याशी चर्चा केली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं वारंवार सरकार सांगतंय। मग एकीकडे जर सरकार आमच्याशी चर्चा करतंय, तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावून कमी करण्याच्या नोटिसा का, हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद अहमदनगर येथे आलेलो आहोत। आणि जोपर्यंत या नोटिसा जिल्हा परिषद प्रशासन मागे घेत नाही, तोपर्यंत इथून एकही अंगणवाडी कर्मचारी हलणार नाही। 35 दिवस झालेले आणि आमचा संप हा कायदेशीर मार्गाने चालू आहे। कारण आम्ही अगोदर शासनाला 15 ते 20 दिवस अगोदर शासनाला नोटीस दिलं होतं का आम्ही 3 तारखेपासून संपावर 3 डिसेंबरपासून संपावरती जात आहोत आणि आमचा संप चालू झाला। पण आमच्या संपाची आमची किरकोळ मागणी आहे। सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला कामगार म्हणून संबोधलेलं आहे। आम्हाला किमान वेतन 26,000 रुपये मिळालं पाहिजे। महागाईच्या तुलनेमध्ये आज जे तुटपुंज मानधन मिळतं आम्हाला ते परवडणारं नाही आहे। दुसरी गोष्ट, आम्ही राबतो, एका चिखलाच्या गोळ्याला आकार देतो आणि देशाचं भविष्य घडवतो, देश महासत्ता घडवतो। तर आम्हाला आमच्या म्हातारपणासाठी आम्हाला जे आज आमचं मानधन आहे त्याचं निम्म मानधन आम्हाला पेन्शन म्हणून मिळाली पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने जे आम्हाला ग्रॅज्युटी दिलेली ते मिळाली पाहिजे। आज जो आहाराचा दर 8 रुपये आहे, त्याच्यामध्ये साधा वडापावसुद्धा येत नाही, त्याचा दर दुप्पट केला पाहिजे। कारण 8 रुपयामध्ये काही येत नाही। शासन आता कुपोषण बंद झालं पाहिजे असं सांगतं। एकीकडं ज्यावेळेस महिला संपावर उतरतात त्यावेळेसच असं बोललं जातं आणि हेच आज आम्ही संपावर आहेत। आमच्या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे आणि अर्थ खात्याचे मंत्री अजितदादा पवार हे जे आमच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये संप झालं त्या काळात हे आम्हाला 1500 रुपये वाढ मिळाली। त्यावेळेस ते विधान परिषदेच्या पायऱ्यांवर बसले आणि सांगितलं की अंगणवाडी ही कायम कर्मचारी आहे, तिला 15,000 रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे। परंतु त्यांचा 70,000 कोटीचा घोटाळा त्यावेळेस झाकलेला उघड होत होता, म्हणून ते आमच्या बाजूने असं उलटं बोलत होते आणि आता ते खोटे सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे याच आदिती तटकरे मॅडम आणि अजित पवार आमच्या प्रश्नाबद्दल आज 35 दिवस झाले शब्दही बोलत नाही। परंतु आम्ही हा संप संघटनांनी नाही तर आमच्या रणरागिणी महिलांनी सरकारने आमचा महिलांचा अंत पाहू नये। आम्ही देशाच्या नव्हे जगाच्या लोकसंख्येमध्ये सुद्धा 50% आहोत। त्यांनी आमचा अंत पाहू नये। संप नोटिसा काढून जी दडपशाही चालू केली त्यांनी ताबडतोब ही दडपशाही बंद केली पाहिजे। 4 डिसेंबर रोजी सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका या संपावर गेलेल्या आहेत। त्यांच्या प्रमुख 3 मागण्या आहेत। वेतन श्रेणी मिळाली पाहिजे, पेन्शन मिळाली पाहिजे आणि ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे। त्यांना किमान वेतन कायद्याचा आधार मिळाला पाहिजे। या प्रमुख मागण्या घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या अंगणवाडी सेविका संपावर गेलेल्या असताना आज जवळजवळ 35 दिवस झाले या सरकारने या संपाकडे झुंकूनही पाहिलेलं नाही। 15 तारखेला अधिवेशनावर मोर्चा नेऊनही
सरकार अंगणवाडी सेविकांशी बोलायला तयार नाही. त्याच्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा ठिय्या आंदोलन 2 दिवसाचं दिलेलं होतं, पण त्या 2 दिवसाच्या ठिय्या आंदोलनामध्ये सुद्धा सरकारने एक प्रकारची टोलवा टालवीची भाषा करून काही भक्कम असा निर्णय घेतलेला नाही. तो अंगणवाडी सेविकांच्या मागण्याकडे एक प्रकारचं दुर्लक्ष केलेलं आहे. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविकांनी निर्धार असा केलेला आहे, हा संप दीर्घ काळ चालला तरी तो आम्ही लढवणार आहोत. आणि या अंगणवाडी सेविका हा संप अत्यंत पेशाने लढवत आहेत. आज जिल्हा परिषदच्या कार्यालयावर आम्ही जे काही आलेलो आहोत, प्रशासनाने आणि शासनाने जी काही दडपशाही आता चालवलेली आहे, नवीन अंगणवाडी सेविकांचे भरती झालेल्या अंगणवाडी सेविकांना नोटिसा काढण्याचं काम चालू झालेलं आहे. त्यांना कमी करण्याची धमकी आता दिल्या जात आहेत. तर त्या विरोधामध्ये मोर्चा आम्ही आज जिल्हा परिषदच्या कार्यालयावर काढलेला आहे. जर हा दबाव सरकारने ताबडतोब थांबवला पाहिजे. हा जर थांबवला नाही तर या महाराष्ट्रातल्या या रणरागिणी कोणतं आंदोलन करतील हे आत्ताच आम्ही जाहीर करू शकत नाही, परंतु हे आंदोलन सरकारला पेलवणार नाही. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.